आज आपण बघतोय का हमी भाव आपण डिक्लेअर केला, परंतु हमी भावाने भाव घेणारा बी पाहिजे। त्याच्याऐवजी मध्य प्रदेश सरकारने जशी सबसिडी दिलेली आहे का प्रत्येक मालाला भाव अंतर्गत जे काही त्यांचा कोणाला 1000 रुपये असेल, कुठे 500 रुपये असेल किंवा अशा पद्धतीने प्रति क्विंटल त्यांनी जे सबसिडी दिलेली आहे भावाच्या बाबतीत, तर हे आपल्या राज्यामध्ये का होऊ शकत नाही? मध्य प्रदेश सरकार राज्य करू शकतो तर महाराष्ट्राला करायला काही हरकत नाही। जे जे हमी भाव आहे त्या हमी भावापेक्षा कमी पैसे कोणताही व्यापारी त्या शेतकरी बांधवाचा रक्त पीत असेल तर त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे। आपण ज्या वेळेस हमी भाव दिला त्याच्या आत पैसे कोणताही व्यापारी जो कमी भावाने खरेदी करत असेल त्याच्यावर बी निश्चित कारवाई व्हायला पाहिजे। याच्याबद्दल या अधिवेशनाच्या कालच्या उत्तरामध्ये काहीतरी धोरणात्मक निर्णय सरकारने घ्यायला पाहिजे का मध्य प्रदेशचा जो मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल सांगितलं तसे अनेक राज्य आहे का ते डिफरन्स डायरेक्ट देतात। आता पहिला माल शेतकऱ्याच्या घरामध्ये असतो त्यावेळेस शेतकऱ्याच्या मालाला भाव नसतो, ज्या वेळेस तो व्यापाऱ्याकडे गेला तर त्याला भाव मिळतो। मग फायदा कोणाचा होतो? व्यापाऱ्याचा। नुकसान कोणाचा होतो? शेतकऱ्याचा। तर शेतकऱ्यांसाठी विशेष काहीतरी योजना महाराष्ट्र सरकारने मध्य प्रदेशच्या धर्तीवर या महाराष्ट्रामध्ये केली तर निश्चित शेतकरी बांधवाचा ज्या काही आत्महत्या आहे ते कमी होतील। मी काही बोलणार नाही का ते दिल्यानंतर एकदम होणार नाही, परंतु काही प्रमाणामध्ये शेतकऱ्यामध्ये जी नाराजगी आहे ती नाराजगी बी दूर होईल आणि शेतकऱ्याला सक्षम करण्यासाठी ठिबक असेल, स्प्रिंकलर असेल, वॉटर गन असेल, ही नवीन जे कार्यपद्धत आहे त्याच्यामध्ये सबसिडी द्यावी। ही मी तुमचा हात पाहू लागलो की घंटीकडे चालला, तुमचा इशारा पाहिल्यानंतर मी जरूर समजू शकतो का माझा वेळ संपला, पण दुसऱ्या आमदारालाही संधी मिळायला पाहिजे। जरूर आपण मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपले मनापासून आभार मानतो। आणि हे जे आजचा अंतिम आठवडा 293 वर जी चर्चा झाली त्या चर्चेच्या माध्यमातून ज्या ज्या आमदारांनी त्यांच्या भावना मांडल्या त्याचा उत्तरमध्ये समाविष्ट व्हायला पाहिजे अशी आपल्या अध्यक्ष महोदय आपल्या वतीने मी मंत्री महोदयाला, मुख्यमंत्री महोदयाला, उपमुख्यमंत्री महोदयाला विनंती करतो। जय हिंद। धन्यवाद।